सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सव निमित्त शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री समीर यशवंत साळोखे, डिक्सल शिवसेना शाखा प्रमुख तथा युवा उद्योजक, सौ मोनिका समीर साळोखे, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य उमरोली ग्रामपंचायत। महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। अखेर हप्तेखोरीचा आरोप आमदार गुट्टेंना भोवला। गंगाखेड पोलीस ठाण्यात आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्यावर गुन्हा दाखल। दिनांक 29 ऑगस्ट रोजी घेतलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी पोलिसांच्या हप्ता वसुलीमुळे तालुक्यात अवैध धंदे बोकाळले असून गंगाखेड पोलीस ठाण्याचे प्रभारी API सुनील माने हे आमदारांचा फोनही घेत नसल्याचा आरोप केल्याने दिनांक 29 ऑगस्टची शांतता समितीची बैठक अशांततेत गुंडाळण्यात आली होती। या प्रकरणाची दखल सर्वच माध्यमांनी ठळकपणे घेतल्याने आमदारांचे ते वादग्रस्त वक्तव्य आमदारांना भोवले व अखेर दिनांक 30 ऑगस्ट रोजी गंगाखेड पोलिसांनी आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्यावर प्रभारी पोलीस उपनिरीक्षक सुनील माने यांच्या फिर्यादीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हेगार रजिस्टर नंबर 412/2022 कलम 500 भादवी कलमानुसार 3 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दिनांक 27 ऑगस्ट रोजी प्रशासनाने शांतता कमिटीची बैठक घेतली होती, पण या बैठकीला आमदार उपस्थित नसल्याने उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी पुन्हा दिनांक 29 ऑगस्ट रोजी आमदारांच्या उपस्थितीत ही बैठक बोलावली होती। त्या बैठकीत शांतता व सामाजिक सलोखा राखण्याच्या उपाय योजनांवर भर देणे आवश्यक असताना आमदार डॉक्टर गुट्टे यांनी सर्वांसमक्ष पोलिसांच्या हप्ता वसुलीबाबत पोलीस अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते, तर विभागीय पोलीस अधिकारी श्रेणिक लोढा यांनी आमदारांच्या या आरोपाला आक्षेप घेतला व आमदारांना हप्ता घेतल्याचा थेट पुरावाच मागितला होता। या दरम्यान आमदार गुट्टे व पोलीस अधिकारी आमने सामने आले होते। हा सर्व प्रकार माध्यमांच्या कॅमेऱ्यात कैद झाला होता, त्यामुळे वातावरण तापले होते। अशा वक्तव्यामुळे पोलिसांच्या प्रतिमेला धक्का बसला असून जनसामान्यात पोलिसांची प्रतिमा मलिन झाली असल्याच्या कारणाने आमदारावर गंगाखेड पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल झाला। या प्रकरणाचा तपास PSI संदीप गडदे हे करीत आहेत। दिनांक 27 ऑगस्टला शांतता समितीची बैठक झाली होती, तरीही आमदारांच्या हट्टापायी उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी दिनांक 29 ऑगस्टला बैठकीचे आयोजन केलेच कसे? ती बैठक एकतर तहकूब करायला हवी होती, नाहीतर दुसऱ्यांदा बैठकीचे आयोजन करायला हवे होते। पण एकाच विषयावर या अधिकाऱ्यांनी केवळ आमदार साहेबांच्या हट्टापायी या बैठकीचे आयोजन केले असल्याचे बोलले जात आहे आणि त्यांच्या याच हट्टापायी हे सर्व विघ्नहर्ता शांतता बैठकीत रामायण घडल्याचे नागरिकात बोलले जात आहे। भीमराव कांबळे, महाराष्ट्र माझा, गंगाखेड, परभणी। मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, AC रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंगसाठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म।
महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।